मीनाला फोन तरी लाव काय की माय. हॅलो हॅलो मीना, कशी आहेस ग बाई? ओ आत्याबाई, तुम्ही कॉल केला का? बरी आहे मी. तुम्ही सर्वजण कसे आहात? बाबा ते सगळे बरे आहेत ना घरी? हो ग बाबा, ते सगळे बरे आहेत. मी म्हटलं गेलीस तशी एक पण कॉल केला नाही, काय नाही. काय आठवण येते की नाही घरची तुला? तसं नाही होत बाई, असं कसं म्हणताय? घरची आठवण कोणाला येत नाही, सगळ्याची आठवण येते. पण मी म्हटलं आता सध्या जरा असं वातावरण थोडंसं गंभीर होतं म्हणून कॉल वगैरे काही केला नाही. तुम्ही कॉल केला, खूप छान वाटलं बघा आत्याबाई मला. काय बोला ना, काय म्हणता काय नाही ते. अगं वातावरण कसं जरी असलं ना मीना, तर कॉल करायचा ग बाई, विचारायचं घरी कशा आहेत काय नाहीत. आता आमच्याकडून कधी मधी चुका होतात. आता वय झालंय आमचं, मात्र तुम्हाला तर कळायला पाहिजे ना ग पोरी सोरी व्हा. राग किती दिवस धरायचा मनामध्ये सासू सासऱ्याचा? हां, काही बोललो असेल त्याच्याबद्दल ग बाई माफ कर. पण ये घरी मीना, घर आता सुन सुन लागायले बरं का. काही कर्मना झाले, ये घरी तू आता लेकरायला घेऊन. आता बाई असं कसं बोलायला व? कशाला माफी मागायल्या? तुम्ही मोठ्या धाट्या घरातल्या, माफी मागून आम्हाला छोटं कशाला करायल्या? होत असतात चुका, तुमच्याकडून थोडी होतात, आमच्याकडनं बी होतात ना. हां, त्याच्यामध्ये एवढं हे करून बोलायची काही गरज नाही. तुम्ही कॉल केला तीच खूप मोठी गोष्ट झाली माझ्यासाठी. उद्याच निघते आता बाई, मला बी करमना गेलं तर घरदार सोडून. आता बरेच दिवस झाले, त्यांनी बी तिकडे आले तर फोन येतो त्यांचा कधी मधी. मात्र त्यांनी काय बोलले नाही, काय नाही, ये म्हणले नाही, काय नाही. मी पण आता मला पण कंटाळा येऊ लागला राहायचा. मी म्हणलं आपलं घर बरं, आपला नवरा ते. मायबापाच्या इथं कोणाला इतके दिवस करमते व आता बाई. पण घरी थोडंसं वातावरण असं असल्यामुळेच मी थांबले होते. आता उद्याच्याला निघते बरं का. मी घरी आईबाबाला बोलते व्यवस्थित आणि सगळं सांगते आणि येते बरं का. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही आमचं. बरं बरं, घरी बरे आहेत की आई बाबा ते सगळे बरे आहेत की भाऊ ते? हो ना का बाई, सगळे बरे आहेत. भाऊ पण बरा आहे, आई बाबा पण बरे आहेत, वहिनी पण छान आहेत. पण त्या काही भेटल्या नाही मला. त्यांच्या बहिणीची डिलेवरी झाली तर त्याच्यामुळे त्या तिकडे गेल्यात त्यांच्या बहिणीकडे. आता दिवाळीच्या टायमाला भेटणं होईल आमच्या दोघीचं. पण आता काही जास्त थांबत नाही, काही नाही. मी उद्याच्याला बसते बरं का आता बाई. बरं बरं, चांगली गोष्ट आहे की. मग तर काय हरकत नाही, दिवाळीला जाता येते, दिवाळीला जाऊन राहा. मग आता काही घरात करमना झाले. तुला उद्याच्याला राहायचं असेल तर राहाय, पण मग ये परवा दिवशी का होई नाही ये आव. कारण आता करमना झाले घरामध्ये. मी प्रफुल्ला पाठवते घ्यायला आव माय. हो हो आता बाई, चालतंय की. बरं बाई, ठेवते मग. काळजी घे लेकराची. हो हो आता बाई. पाहुणे गेले का ग शिला? हो ना आता बाई, आताच गेले पाहुणे बघा, थोड्या वेळापूर्वी. ते गेले तिकडे आणि मी आले इकडे बघा. बरं बरं, पाहुणे कसे होते ग? पोरग वगैरे सगळं बरं होतं की? त्याचे आई वडील कोण कोण आलं होतं तिथं? आता बाई 3 जण आले होते, नवरा बायको त्याचं पोरग. बरं बरं, काय झालं? व्यवस्थित झालं का सगळं काही? हो आता बाई, आता व्यवस्थित झालं म्हणावं लागतंय. म्हणले आता साखरपुड्याची तारीख काढा म्हणून लागले. कारण त्या पोराला आपली कीर्ती पसंत आली त्याला. त्यानं ती मला कीर्तीनं रुपालीनं सांगितलं की ते पोरग सकाळीच येऊन गेलं होतं म्हण घरी. आणि हे नव्हते आत्याबाईन ते बाबा नव्हते घरी. ते गेलते म्हण बाजारामध्ये सामान वगैरे आणायला. तर ते पोरगं आलं आणि त्यानं सांगितलं म्हण की असं असं आहे आणि घरच्यांना जर हुंडाबिंडा म्हणत असतील तर नका द्यायला सांगा म्हणून सांगितलं होतं म्हणा आधीच. म्हणजे त्यानं फोटो बिटो बघितला कीर्तीचा की त्याला पसंतच आली बघा, असं झालं. त्याच्यामुळे त्यानं अगोदरच येऊन सगळं सांगितलं होतं. घरच्याला बोलायला आला होता, मात्र ते नव्हते घरी आत्याबाईन ते मामा. त्याच्यामुळं मग त्याला काही बोलणं झालं नाही. पण मग पाहुणे वगैरे आले 3 जण. ते आल्याच्या नंतर पण व्यवस्थित झालं सगळं. फक्त ते पोराची आईच मला जरा आरकट वाटू लागली. म्हणली सोनं बदबद टाका म्हणली, हुंडा तर नाही म्हणू लागले ना. ते पोरग बी नाही म्हणलं म्हण. त्या पोराचं नाव रोहन हाय, त्याचे बाबा नाही म्हणू लागले, वडील पण त्याचे. हा, एवढं सोनं बापा? हो ना,
ते बदबद सोनं टाका म्हणले, म्हणूनच थोडंसं मग मी मधात बोलले. म्हणलं ताई एवढं सोनं कसं म्हणायला म्हणलं. त्याचं म्हणणं होतं की गंठनही टाका, नेकलेसही टाका, हुंडा नाही तर नाही, झुमके टाका, चांदीचे आपले चैन, बाजूबंधन, हे ते खूप तिनं 12 भानगडी काढल्या होत्या. तर मग मी मधात जरासं बोलले. मी म्हणलं ताई म्हणलं बोलते म्हणलं जरासं तुम्हाला म्हणलं, पण एवढं आमच्यानं व्हायना म्हणलं. आता लग्न लावून देता येते म्हणलं थाटामाटा तुम्ही म्हणसाल तसं, मात्र एवढं सोनं नाणं काय, सोनं काय पहिल्यासारखं राहिलं नाही, काय नाही, लय महाग झालंय. मी जरा बोलले मधामध्ये, तर मग थोडंसं हे झाली ती बाई. तर म्हणली ठीक आहे म्हणली, मग एक दोघापैकी नेकलेस नाही तर मग गंठन दोघापैकी एक तरी टाका म्हणली, काहीतरी म्हणली, पण पोरीच्या अंगावर सोरं भरून भरून टाका म्हणली. मग आता कसं त्याला घरच्याला वाटलं ना, आता त्या बाईला मामाला वाटलं ना की बरेच दिवस झालं कीर्तीचं लग्न काही ठरना गेलं, काय नाही, ती करायला तयार नव्हती, काय नव्हती. त्याच्यामुळं मग त्याला वाटलं की बापा चालले होऊन चालले, जाऊ दे आता, कोण राहिले मागं एवढं आपल्याला खर्च करण्यासारखं. म्हणून मग त्यानं बी होला हो लावलं, लग्न वगैरे लावून देतो म्हणले मोठं थाटामाटामध्ये, त्याचं काही टेन्शन घेऊ नका. झालं सगळं, आता बोलणं बिलणं झालं, पाहुणे निघाले तिकडं, नाश्ता पाणी केला होता, जेवायला करू लागले, पुरणपोळ्याचा स्वयंपाक वगैरे. पण मग ते म्हणले नाही म्हणले आम्हाला उशीर होते म्हणले, आता साखरपुड्याला आलो तेव्हाच जेवण खावण मोठं गोडधाड ठेवा म्हणले. त्याच्यामुळं मग नाश्ता पाणी करून गेले बघा, असं झालं. आणि मी इकडं आले. बरं 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 झालं बोललीस तू, नाही तर मग एवढं मोठं द्यायला अवघडच पडलं असतं की तैलाई बी. हो ना आता बाई, त्याच्यामुळं थोडंसं बोलले मी, म्हणलं काय बी जे काय होईल ते बघून घेता येईल म्हणलं, नाही का. पोराला तर आवडलीच होती अगोदरच पोरगी, त्याच्यामुळं बोलले मधामध्ये थोडंसं मी. बरं बरं चांगलं झालं झालं मा एकदाचं कीर्तीचं लग्न झालं की टेन्शनच जातं त्याच्या मागचं बी. लय दिवसाचं तिच्या मनात होतं, लय दिवसापासून सगळेच म्हणू लागले कीर्ती लग्न कवा करते की. लहान्या बहिणीचं रुपालीचं लग्न झालं पण कीर्तीचं बाकी होतं. झालं मा कोणाचं बाशिंग बळ उंच राहते, होते तिचं बी आता या उन्हाळ्यातलं लग्न. हो ना आता बाई. बरं मी काय म्हणते, मी नाही येणार आहे बरं का. मी तिला कॉल केला होता, तर ती म्हणली बरं झालं आता बाई कॉल केला म्हणली, मला करमना गेलं तर काही नाही म्हणली, आणि मलाही बरं वाटना गेलं तर लेकरू तिकडं गेलं होतं, त्यामुळं मी तिला कॉल केला. आणि तिने येणार आहे बघ उद्या नाही तर परवा. तर तेवढं काही टेन्शन नाही आता कामाचं, तुझ्यावर पण जास्त काही कामं पडत नाहीत काय नाही, तर मी बी घरातलं कामं करू लागते बरं का शिला. हाय माय खरं का? हाय बरं झालं बरं आता बाई, चांगलं झालं, चांगलं काम केलं तुम्ही, फोन केला ते. मलाही करमना गेलं तर काही नाही, कामाचं काही नाही मात्र तेवढं, पण करमना गेलं तर बरं मी ना ताई नसल्यामुळं. बरं झाला तुम्ही कॉल केला. आता मी फोन करते रात्रीच्याला ताईला बरं का. हो ना बाई, आता ती आली की काही टेन्शन राहत नाही, काही नाही, कामाचं तिघी मिळून करू ता. शेवंताचं काही टेन्शन घेऊ नको, तिला काही मी बोलू देत नाही बघ तुला आता. बरं झालं बा त्या बाई, चांगलं झालं, तुम्ही सपोर्टिंगला असल्यावर काय वाटत नाही बघा. बरं आता एक काम कर, जाय पटकन चपात्या करून घे, मी पीठ चुरून ठेवले आणि भाजी कापून ठेवली, चवळीच्या शेंगाची भाजी कापली आणि मेथीची भाजी जराशी खुडून ठेवली, दोन्ही भाज्याला फोडणी घाल, भातही टाक बरं, भातही विसरली मी टाकायचं, आणि चपात्या करून घे, पीठ चुरलेलं आहे. हो हो आता बाई, बरं झालं पीठ चुरून दिल्याबद्दल. मी जाऊन आता पटकन चपात्या करते गरम गरम आणि भाज्याला फोडणी घालते, लेकरासाठी भातही टाकून देते. बरं बरं ठीक आहे. अगं जान्हवी, कुठे घेऊन आलीये मला तू? अरे इकडे ना हॉस्पिटल आहे, जिकडे पप्पाला ॲडमिट केले ना तिकडे. आता ना मी इकडनं पुढे जाते, तू जा घरी हां. आणि उद्या सकाळी ऑपरेशन आहे बरं का, पप्पांना पैसे लागणार आहेत हॉस्पिटलमध्ये. काय? उद्या ऑपरेशन आहे? तू तर बोलत होतीस ना अजून 2-4 दिवस वेळ आहे म्हणून, आणि आता अचानकच बोलते की उद्या ऑपरेशन आहे म्हणून. अगं पैशाची अजून तडजोड झाली नाहीये, एकदम एवढा पैसा येणं शक्य नाही ग जान्हवी. 1-2 दिवस अजून लागले असते मला पैसा येण्यासाठी. आता कुठे 1 लाख रुपये माझ्याजवळ जमा झाले आहेत, अजून इकडनं तिकडनं तर काढावे लागतील ना मला. काय तू इतक्या लवकर सांगितलं? कोणी तुझा मित्र वगैरे जवळचा असेल तर त्यांच्याकडनं घे ना, मग मी त्याला 2-3 दिवसामध्ये परत करतो. हां नाही
नाही ना माधव, आता अचानक कुणाकडनं पैसा मागणार ना. मला वाटलं तुझं झालं असेल अरेंजमेंट, म्हणून मी आता जस्ट पप्पाकडे जात होते बघ. आता जर त्यांना सांगितलं की पैशाचं झालं नाही तर मग त्यांना काय वाटेल. हां, मी एवढं विश्वासाने सांगितलं की माझे मित्र खूप चांगले आहेत आणि त्यांनी पैशाची अरेंजमेंट वगैरे केली म्हणून. आता मी त्यांना काय सांगणार, आणि त्यांना जर कळलं तर अजून त्यांची तब्येत जास्तच खराब होणार ना. मम्मीला पण मी काय सांगणार ना. मला खूप टेन्शन यायला लागलं आता माधव, मी काय करू ते सांग मला तू आता. जान्हवी, पैसा काही हाताचा खेळ नाहीये. एवढ्या लवकर कुणाकडेच येऊ शकत नाही ग. 4-5 लाख रुपये म्हणजे साधी रक्कम नाहीये. आपण सर्वसाधारण माणसं, काही जास्त श्रीमंत नाही, काही नाही. 1 लाखाची माझ्याकडे तयारी झालेली आहे बघ, आणि उद्या इतक्या लवकर तर पॉसिबलच नाही. एक काम कर, तू तुझ्या कोणत्याही मित्राकडनं किंवा मैत्रिणीकडं किंवा नातेवाईकाकडनं घे. मी लगेच 2 दिवसात त्यांना देतो अरेंजमेंट करून. हां, तू तेवढं टेन्शन घेऊ नकोस. आणि कोणत्या हॉस्पिटलमध्ये पप्पांना ॲडमिट केले ते जरा सांग मला, मी पण येतो त्यांना भेटण्यासाठी. नाही, हॉस्पिटलला वगैरे काही येऊ नको तू, कारण कुणाला घरी माहिती नाही आहे की म्हणजे असं आपलं आहे म्हणून. उगाच विनाकारण आधीच त्यांची तब्येत खराब आहे, आणि तुला जर बघितलं तर अजून ते टेन्शनमध्ये खूप त्यांचं काही होऊन जाईल. त्यापेक्षा ना तू आता येऊ नको. त्यांची तब्येत बरी झाली ना मग मी स्वतः तुला घेऊन जाईल माझ्या वडिलांकडे, ठीक आहे. पण आता नको, फक्त तू पैशाचं तेवढं काहीतरी कर. मी पण माझ्या जेवढे फ्रेंड आहेत, नातेवाईक आहेत, त्यांना कॉल करते बरं का. हां, आणि तू पण कर प्लीज. हां, आणि आता मला एक सांग, तुला माझ्यामध्ये आज काय बदल दिसते. तू मला खूप वेळचं बोलतोय पण तू एकदाही मला बोलला नाहीस की माझ्यात काय बदल दिसतोय म्हणून. ते सांग. हां, बरं ठीक आहे, मी काही येत नाही. नंतर तू तुझ्या हिशोबानंच त्यांची ओळख करून दे मला, ठीक आहे. आणि आज तुझ्यात काय बदल दिसतोय ते तर फक्त आज तू ड्रेस चेंज घातलास ना, काहीतरी युनिक वेगळं काहीतरी घातलंस ना, कारण तू असे कपडे कधी घालतच नाहीस ना. तुझे कसं फॅन्सी ड्रेस असतात. हां, आज मस्त. हां, छान वाटतोय. हां, बरं झालं आलं ओळखायला माझ्या ड्रेसवरून तरी. खूप वेळची बघतीये मी, नोटीस करते तुझ्याकडे की तू कधी मला बोलणार, कधी कमेंट करणार माझ्या ड्रेसबद्दल. तू काय बोलतच नव्हतास. आता कळलं का कसा ड्रेस आणि छान वाटतोय की नाही ते तरी सांग मला. अरे असं थोडीच आहे. आता पैशाचा विषय निघाला ना तर थोडंसं मी पण टेन्शनमध्ये आलेलो ग, म्हणूनच तुझ्या ड्रेसकडे बघण्याचं तेवढं मला हे झालं नाही. आणि ते सोड, जाऊ दे. मी जातो पटकन आता माझ्या मित्रांकडे पैशाचं अरेंजमेंट करतो. आणि तू जेवढं होईल तेवढं तुझ्या मित्रमैत्रिणीकडनं, नातेवाईकाकडनं घे. हां, मी त्यांना लगेच परत करतो 2 दिवसामध्ये, ठीक आहे. हो, मी जाईलच. पण मला सांग, अजून एकदाही मला बोलला नाहीस की तू छान दिसतेस म्हणून याच्यामध्ये. अगं तू पण काय लहान लेकरासारखं घेऊन बसलीये. तू छान प्रत्येक ड्रेसमध्ये दिसतेस. तुला जे आवडतं तू ते घालत जा. मला त्याच्यामध्ये प्रत्येक ड्रेसमध्ये तू आवडतेस. आणि आता थोडं टेन्शन आहे पैशा बाबतीत, कारण तुझ्या पप्पाची तब्येत खराब झाली म्हणजे ते पण माझे सासरे आहेत, मला पण टेन्शन येते, ठीक आहे. तेवढं टेन्शन घेऊ नको, तू जा. मला तू नेहमीच आवडतेस आणि नेहमी आवडत राहणार. आता मी जातो घाईमध्ये, मला जाऊ दे पहिले, कारण उद्या सकाळी तुझ्या पप्पाचं ऑपरेशन आहे. तुला टेन्शन आहे मला माहिती नाही आहे की नाही ती, पण मला खूप जास्त येत आहे बरं का. जा आता तू आरामामध्ये घरी, ओके, बाय. मला घरी जायचं नाहीये, मला हॉस्पिटलला जायचंय, ठीक आहे, बाय. अरे जान्हवी, रागावू नकोस ना. हां, ठीक आहे, चल बाय मग. बाय बाय. काय जान्हवी पण ना, पागल केलं या पोरीने मला. काय बाई, उन्हाळ्याचे दिवस, नुसती गरमी होते, घरात तर बसावंच वाटत नव्हतं, म्हणून झाडाखाली येऊन बसले तर इकडं पण हवा बंदच दिसते. अरे काय झालं, एवढे रागात काहून दिसायले तुम्ही मला. काय सांगू ग, अगं मी मार्केटमधून भाजीपाला आणि मटण आणू लागलो, थैलीमध्ये होतं. येता येता त्या कुत्र्यानं वडूनच घेतली थैली. मटण गेलं मग सगळं. काय सांगू तुला, भाजीपाला काही वाटला नसता, काही जास्त भाजीपाला भरला नव्हता त्याच्यामध्ये, पण एवढं महागा मोलाचं मटण गेलं ग. काय सांगू, आज करून खावावं म्हणलं होतं. काय म्हणतात आपल्या मीनाला लय आवडतंय, आणि चिंकीला लय आवडतंय, म्हणलं आणून खावावं, मोकळा सुका उकडा करावं म्हणलं होतं आणि खावावं. तर ते कुत्र्यानं वडून नेली थैली. आता काय खावाव, रागच आला बघ मला त्या कुत्र्याचा.
माराव म्हणलं दगड एखादा फेकून मात्र पळून गेलं ते थैली पकडून, माहितीये का. भाजीपाला तिथं सोडून गेला, पण आता ती खाली पडलेला भाजीपाला घेऊ वाटला नाही, काय नाही बघ मला. आणि मटण नेलं त्यानं तशी थैलीमध्ये वडत. आता माय कसं काय व काय हाताला चावलं बिवलं तर नाही की? नाही नाही, हाताला काही चावलं नाही. मटणाची थैली तेवढीच ओढून नेली त्यानं खाली पकडून. जाऊ द्या, काही होत नाही. आपल्या नशिबात नव्हतं म्हणावं लागतंय, त्याच्या होतं. खाल्लं तर खाऊ द्या, जाऊ द्या, तुम्हाला काही झालं नाही. अगं कसं जाऊ देवा, 1 किलो मटण होतं. 800-900 रुपये लागले त्या मटणाला. चांगलं मस्तपैकी चॉप करून आणलं होतं. आता माय 1 किलो मटण होतं? हा मग तुला काय वाटलं काय, पाव किलो मटण आणलं होतं म्हणून? अरे देवा, एवढं मटण काय व? तुम्ही हातात थैली कुत्रे दिसलं की वरी पकडावा असते की नाही व? हा, कांगावर झाप घेत नव्हते, काय नव्हते. खाली आपली थैली हलवत हलवत येत असतील. हा, तेवढं कळ ना की काय तुम्हाला? अगं मया मागून आलं का कुत्र, मया पुढं असलं असतं का? मी का खाली सोडली असती की काय थैली? वरी धरली असती. माणूस काय धरून येत नाही, काय नाही. वरी वरी कुत्र बित्र दिसलं तर माणूस धरतेच की वरी, पण ते कुत्र मया मागच्या साईडनं आलं आणि त्यानं वडली बघ. आता त्याला वास गेला असेल, शेवटी कुत्र हाय ते. आता जाऊ दे, उगं डोकं खराब करू नको बघ. बरं जाऊ द्या बापा, गेलं संपलं विषय. खाल्लं असेल त्यानं, त्याच्याच नशिबात होतं म्हणून लागले ना थोड्या वेळापूर्वी. तर खाल्लं तर खाऊ द्या बापा, जाऊ द्या, आपण नेहमीच खातो. पण एवढ्याला मटण आणायची काही गरज नव्हती. काय नव्हती का कोणते पाहुणे रावणे नव्हते, काय नव्हते आपल्या घरामध्ये. आपण दोघं मीनान लेकरू आपलं, हा ते छोटस, त्याला काय लय लागत नाही, काय नाही. एका पिसानं त्याचं पोट भरते, काय लय खात नाही, काय नाही. मी नाही खात नाही. एवढं आणायची काय गरज होती तुम्हाला? अगं आता म्हणलं जर असं उकडा करून खावावं, नंतर अशी भाजी करावं, आणि मग नंतर शिजलेलं मटण फ्रीजमध्ये ठेवलं असतं, सकाळी फोडणी घातली असती, सकाळचं झालं असतं. परत परत मार्केट काही जवळ नाही, काय नाही. आपल्याला गावाच्या तिकडे जावं लागते. गावामध्ये 8 दिवसाला एकदा बाजार भरते. हा, त्याच्यामुळं म्हणलं होतं आता उन्हात आणायचं बाहेर निघा वाटत नाही, काय नाही. पण जाऊ दे, आता गेलं तर गेलं, जाऊ दे बापा. बरं बापा, जाऊ द्या, तुमचंच खरं आहे सगळं. चला घरात आता. आई, काय झालं मीनाबाई? अगं आई, माझ्या सासूचा फोन आला होता ग. आणि सासू म्हणू लागली ये ना म्हणली मीना घरी, लेकराची आठवणी आली म्हणली. आणि आई खुश होऊन बोलली माझी सासू. आता तिला तिची चूक कळली वाटतं. आता मी बी बरेच दिवस झाले आले राहिले. आता जाऊ काय की आई, मी त्याच्यासाठीच म्हणलं तुला सांगायला येवा. मी सांगायसाठीच आले. अजून उद्याच्या दिवस राहते, परवा दिवशी जाते नाही का. ताई नाही येतील उद्याच्याला रात्रीच्याला. आम्ही जाता सकाळी परवा दिवशी. हा, बरं 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 झालं की माय, काही हरकत नाही. आपल्याच घरी चांगलं राहते. मी ना आलीस, तू राहिलीस, तुझ्या सासूला तिची चूक कळली. चांगलं झालं तिने फोन केला स्वतःहून पुढून. आता तू गेली, परवा दिवशी गेली, उद्या गेली, पण त्याच्यानंतर गेली, काही हरकत नाही. दिवाळीला या आता सुखानं, गोडधोड करू खायला नाही का. असं आली, बरं वाटलं राहिली तू काही दिवस. आणि तिकडे जाणं गरजेचं आहे. आपापल्या घरी गेलेलं कवाय चांगलं राहतंय नाही का. आता संध्याकाळच्या आज मटण करणार होतो, पण ते गोष्ट घडली. जाऊ दे आता, त्या बाबाची मटणाची थैलीच पळवली कुत्र्यानं. उद्या बिद्या आणता येते. अहो माय कस काय हो बाबा, कस काय कुत्र्यानं पळवली? चल मला घरात पहिले पाणी पिऊ दे, सांगतो तुला नंतर. बरं बरं, चला बाबा चला. आई चल ये, बाहेर बसू नको, घरात मस्त कूलर लावले, थंडगार हवा वाटायली. चल बरं ये. हो हो.